UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अमित शहांच्या गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रत्येकी 2 सभा, तर प्रियंका गांधींचीही गडचिरोलीमध्ये सभा, नागपूरमध्ये रोड शोही असणार। बाळासाहेबांचा आज स्मृतिदिन, उद्धव ठाकरे स्मृतीस्थळी जाणार, संध्याकाळी ठाकरे गटाची बीकेसीमध्ये सभा। शिंदेची आज नंदुरबार, धुळे आणि फडणवीसांची नागपूर, चांदवड, नाशिक शहरसह इचलकरंजीत सभा, तर अजित पवार पारनेर, शिरूर, कोरेगाव आणि साताऱ्यात सभा घेणार। भाजपकडून अनेक वेळा पवारांना मारण्याचा प्रयत्न, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेंचा गंभीर आरोप। दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राणा, नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा आरोप, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करा, राणांची मागणी। सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन, सांगलीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी। मशाल गीतात जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं भाजपला खुपतंय आणि धर्मयुद्ध करायला चालल्यात, आधी जॅकेट सांभाळा, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाअनाडी सरकार बनवलं, खासदार कंगना रनौत यांची उद्धव ठाकरेंसह मवियावर बोचरी टीका। घरवापसीसाठी शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला, 2 मंत्रीही होते, पण उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना क्षमा नाही, आदित्य ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मनसे आता गुजरात नवनिर्माण सेना, गुनसेला मतदान केल्यास आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। महाराष्ट्राच्या निवडणुकीत 90,000 बूथसाठी भाजपने देशातून 90,000 लोक आणले आहेत, पंकजा मुंडेंचं विधान, बाहेरून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झाल्याची मिश्किल टीका। वाईतल्या सभेत भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी, गद्दारांचं काय करायचं, पत्रातून विचारणा, गद्दाराला पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर। माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही, सोयीप्रमाणे वडिलांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं नेत्यांना सुनावलं। बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही, अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी, अजित पवारांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा। अल्पसंख्याक वोट बँकेसाठी अजित पवारांनी वक्तव्य केलं असेल, मतदानातील फूट टाळण्यासाठी आम्ही बटेंगे तो कटेंगे बोलतोय, भाजप नेते विनोद तावडेंचं वक्तव्य। वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराचा भाजपला पाठिंबा, तोंडाला काळपासत अपक्ष उमेदवाराला चापकाने मारहाण, केज मतदारसंघातील प्रकार, मारहाण करणारा वंचित जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक, पंजाबमधून आकाशदीप गिल अटकेत, पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी जप्त, नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर कारवाई। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।